कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होती आहे आणि डायरेक्ट 20,000 रोजगार उपलब्ध होत आहेत आणि इनडायरेक्ट जे या उद्योगांच्यावर अवलंबून छोटे मोठे जे अलाइड इंडस्ट्रीज आहेत, छोटे उद्योग आहेत, अशा या उद्योगांमधून देखील लाखो लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत। यामध्ये JSW एनर्जी ही लिथियम बॅटरी तयार करणार आहे। त्याचबरोबर ते 25,000 कोटीची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। JSW ग्रीन मोबिलिटी जी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स, त्यांची जवळपास 27,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे। हिंदुस्तान कोको कोला ब्रेवरीज जी आहे त्याचं 1,500 कोटी आहे आणि RRP इलेक्ट्रॉनिक जी आहे ही RRP इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर चिप बनवणारी कंपनी आहे, त्याच्यामध्ये 12,000 कोटी रुपये आणि आवाडा इलेक्ट्रो कंपनी याच्यामध्ये 13,000 कोटी रुपये, असे एकूण 81,000 कोटी रुपयांची आज गुंतवणुकीचा निर्णय झालेला आहे आणि यामधून जवळपास 20,000 डायरेक्ट आणि लाखापेक्षा जास्तीचे इनडायरेक्ट त्याच्यावर रोजगार उपलब्ध होतील। खरं म्हणजे एक मोठी अचीवमेंट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून। खरं म्हणजे आणखी याच्या पुढे सेमी कंडक्टरमध्ये देखील 1 लाखापेक्षा जास्तीची गुंतवणूक काही दिवसामध्ये पुढच्या होते आहे। उद्याही काही MOUs होणार आहेत जेणेकरून या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल। महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे। आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी। आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, सेमी स्किल्ड मॅनपॉवर आहे आणि अफोर्डेबल मॅनपॉवर आहे। त्यामुळे आणि एक इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण असल्यामुळे इथं येणारे उद्योजक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू इच्छित आहेत आणि अनेक सवलती आपण या उद्योगांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये कॅपिटल सबसिडी असेल, त्याच्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, त्याच्यामध्ये विजेमध्ये इन्सेंटिव्ह असेल, सवलत असेल, या सगळ्याच बाबी ज्या इंडस्ट्रीला पोषक अशा ज्या आहेत त्या देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। म्हणूनच गेल्या 2 वर्षामध्ये आपण दावोसमध्ये देखील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 1,37,000 कोटी रुपयाची एकदा आणि त्यानंतर 3,57,000 कोटी रुपये दुसऱ्यांदा, असे 5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट 2 वर्षामध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट आता परदेशी गुंतवणूक जी आहे ती FDI आपल्या पूर्ण देशामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आणि म्हणूनच लोक येत आहेत आणि त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर सवलत देतोय। लोकांच्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल आणि एक राज्यामध्ये जसं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहे तसंच उद्योगामध्ये देखील राज्य आपलं पुढे जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेवटी उद्योग आले तर रोजगार मिळतील आणि उद्योग आल्यानंतर इतरही त्या भागाचा विकास होतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही मोठी अचीवमेंट आहे। राज्य मोठ्या प्रमाणावर उद्योगामध्ये पुढे चालले आहे। आणखी उद्योगांसाठी ज्या ज्या काही सवलती आपण जे काही महामार्ग केले, समृद्धी हायवे मुंबई पुणे जसा झाला तेव्हा देखील आपण पाहिलं की IT पार्क उभे राहिले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, मोबाईल इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाली। तसं आता समृद्धी हायवे जो आहे आता त्याच्या देखील पार नागपूरपर्यंत, बुलढाणा, नागपूर, अमरावती या भागात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत आणि पूर्वी फक्त मुंबई, पुणे, रायगड एवढ्यापुरतं हे मर्यादित होतं। आता कोकणात देखील मोठ्या प्रमाणावर, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील उद्योग येत आहेत, मराठवाड्यात, विदर्भात देखील उद्योग येत आहेत। एक सर्वसमावेशक असा विकास म्हणजे पूर्णपणे राज्यभर अशा प्रकारचे कारखाने आल्यामुळे संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या रिजनमधल्या
लोकांनाही फायदा होईल, तिथल्या भागाचा विकास होईल आणि म्हणून अतिशय लिबरल धोरण सरकारने इंडस्ट्रीच्या बद्दल अवलंबिलेलं आहे आणि त्याचा परिपाक आपण आज पाहतो. सर, तुम्ही निर्णय घेताय पण तुमच्या निर्णयाला विरोध उद्धव ठाकरे करतायत. त्यांचं म्हणणं आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल किंवा असे वेगवेगळे निर्णय आहेत ते आमचं सरकार आल्यावरती आम्ही निर्णय रद्द करू, अशा प्रकारे बघता या वक्तव्य. पण त्यांचं सरकार येणार कसं? कारण 2.5 वर्ष ते घरी बसले होते. घरात बसून राज्य चालवता येत नाही. त्याला फील्डवर उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं, लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे जसं फेक नॅरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये केलं असं वाटतं त्यांना विधानसभेत देखील तसं होईल. परंतु एकदा लोक फसलेले आहेत आणि त्यांची दिशाभूल केली. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार, मुस्लिमांच्या मध्ये दहशत निर्माण केली, भीती निर्माण केली, आदिवासी पाड्यांमध्ये आरक्षण जाणार म्हणून खोट्या अफवा पसरवल्या आणि हे संविधान बदलणार, बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय बदलणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकसभेत केल्या. या फेक नॅरेटिव्हवर लोक त्यावेळेस त्यांच्या दिशाभूल जी केली त्याला फसले. पुन्हा एकदाच होतं ते, पुन्हा होत नाही. त्यामुळे विधानसभेमध्ये आज महायुती क्लिअर मेजॉरिटीपेक्षा जास्त पुढे आहे बहुमतामध्ये. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीरतेने तापलेला आहे. अशा वेळेमध्ये मराठा आंदोलक आहेत ते मातोश्रीवर गेले होते काल, परंतु काल भेट होऊ शकली नाही म्हणून आज मोर्चा घेऊन गेले होते. ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि मराठा मोर्चा कार्यकर्ते भेटले त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या कोर्टात हा बॉल टाकला आणि म्हणाले की मीही माझ्या खासदारांना मोदींच्या भेटीला पाठवायला तयार. कारण त्यांना स्वतःवर काही घ्यायचं आहेच नाही, दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं, जे देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं मी त्याच्याबरोबर होतो, दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने महाविकास आघाडी टिकू शकली नाही. त्यांचं अपयश आहे ते. आणि आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा आरक्षण 10% दिलं. कुणबी प्रमाणपत्र नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधल्या. जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली, त्यांना आज प्रमाणपत्र मिळू लागलेले आहे. त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची, ती 10% आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतला आहे. कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हते ते आम्ही द्यायचं सुरू केलं. अनेक योजना ज्या आहेत त्या लागू केल्या. अधिसंख्य पदावर 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली. त्यामुळे यांना फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे. परंतु दोन्ही समाज सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे की देणारं कोण आहे आणि पळवाटा शोधणारं कोण आहे. आता आम्ही बैठक घेतली होती सर्व पक्षीयांची, मग त्यावेळेस देखील या बैठकांमध्ये न जाणं, बैठका टाळणं आणि आपली दोन्ही समाजामध्ये अशीच भांडणं लावत ठेवून महाराष्ट्र पेटत राहावा आणि आपली पोळी भाजत राहावी, अशा प्रकारची जी काही वृत्ती आहे त्याला मराठा समाज आणि ओबीसी दोघेही बळी पडणार नाहीत. स्वतःची भूमिका काय ते स्पष्ट करत नाही. आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल, ओबीसीच्या बद्दल ही जाहीरपणे स्पष्ट केली पाहिजे. परंतु जाहीरपणे स्पष्ट करण्याची हिंमत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. परंतु जनता सुज्ञ आहे, मराठा समाज आणि ओबीसी दोघंही सुज्ञ आहेत आणि सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही आणि उद्याही तीच राहील. या समाजामध्ये विद्वेष जो आहे, तेढ आहे, ही निर्माण होता कामा नये. हे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये म्हणून आम्ही पवार साहेबांनाही म्हटलं की आपण यामध्ये कुठलंही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, निवडणुका तर येतात जातात, परंतु हे समाजामध्ये जी काय तेढ निर्माण झालेली आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे कोणी पळवाटा शोधतील त्यांना हे दोन्ही समाज त्यांची जागा दाखवतील. नाही, ते आणखी त्यांचं काम सुरू आहे की त्यांना जे काही कुणबी नोंदी आहेत, त्याचबरोबर जे तेलंगणामध्ये काही पुरावे आहेत, यासाठी त्यांचं काम ते करत आहेत. आज मंत्रिमंडल उपसमिति की बैठक में आज बहुत ही बड़ा निर्णय हुआ है.
6 प्रकल्प जो है उनको मान्यता दी हुई है। 81,000 करोड़ रुपए के इन्वेस्टमेंट के लिए मान्यता दी हुई है। इससे 20,000 रोजगार डायरेक्ट मिलेंगे, इनडायरेक्ट लाख के ऊपर रोजगार मिलेगा। और इसमें कई जो है JSW है, एनर्जी कंपनी है, JSW ग्रीन मोबिलिटी जो इलेक्ट्रिक व्हीकल बनाती है, इसमें लिथियम बैटरी बनाने वाले लोग हैं, इसमें सेमीकंडक्टर के लोग हैं, और इसमें इलेक्ट्रो कंपनी जो है आवड़ा वो भी है। इसमें पूरी तरह एक महाराष्ट्र जो है इको फ्रेंडली स्टेट है, सॉरी इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है। और यहाँ पर जो है इंफ्रास्ट्रक्चर है, यहाँ पर अच्छी कनेक्टिविटी है, स्किल्ड मैन पावर है, एफोर्डेबल मैन पावर है, और यहाँ लॉ एंड ऑर्डर है सही, जो इंडस्ट्री के लिए बहुत ही मायने रखता है। और इसलिए ये हमारे लिए बहुत बड़ा अचीवमेंट है। आज 81,000 के इन्वेस्टमेंट हुए हैं। इससे पहले 2 साल में दावोस में 1,37,000 करोड़, 3,57,000 करोड़, ये 5 लाख करोड़ की लागत से ये जो इन्वेस्टमेंट हुआ है, इससे भी लाखों रोजगार उपलब्ध हुए हैं। कल भी कई एमओयूज होंगे। इसके बाद सेमीकंडक्टर में भी 1 लाख से ज्यादा निवेश यहाँ पर होंगे, क्योंकि इंडस्ट्री यहाँ आ रही है। इंडस्ट्री को जो चाहिए, जो सब्सिडी चाहिए, जो फैसिलिटी चाहिए, जो मदद चाहिए, ये हमारा सरकार दे रहा है। एक लिबरल पॉलिसी जो है ये सरकार ने अपनाई हुई है। इसलिए इंडस्ट्री यहाँ पर आने के लिए यहाँ पर प्राथमिकता देती है। इंडस्ट्री यहाँ आ रही है और इससे रोजगार का लाखों में उपलब्ध होंगे। इससे राज्य को विकास के ओर $1 ट्रिलियन जो है हमारा ये गोल है, जो $5 ट्रिलियन हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का गोल है। महाराष्ट्र का $1 ट्रिलियन जो गोल है उसमें भी हम जल्दी अचीव करेंगे। सर, नवी मुंबई मामले में आपण पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली। मी या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना सांगितलं की ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि त्याला स्पेशल पीपी उज्ज्वल निकम त्यांची देखील आपण नियुक्ती करतोय। फास्ट ट्रॅकवर घेऊन यांना कठोरात कठोर सजा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील जे काही ज्या पद्धतीने सिनियर काउन्सिल उभं करणं, स्पेशल पीपी उभं करणं, उज्ज्वल निकम यांना देखील आम्ही अपॉइंट करतोय यामध्ये। त्यामुळे हे फास्ट ट्रॅकवर चालेल आणि दोषीला कठोर सजा होईल। विक्रमी अर्ज आलेले आहेत। संजय निरुपम असं म्हटलेले आहेत की आता उत्तर भारतीयांसुद्धा नवीन लाडकी बहीण योजना आणणार आहे। निर्णय रद्द करू। तुम्हाला वाटतं विक्रमी अर्ज आले ही योजना बंद होऊ शकते? महिला सुरक्षा को लेकर आपने नेशनल इशू गंभीरता से लेते हुए इसको फास्ट ट्रैक का आदेश दिया है और क्या निर्णय हुआ है? उरन के मामले में सरकार बहुत गंभीर है। सरकार ने गंभीरता से निर्णय लिया है। ये केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी। इसमें स्पेशल पीपी उज्ज्वल निकम साहब को हम नियुक्त कर रहे हैं और जो भी सरकार के माध्यम से जितने जल्दी इसको चलाया जाएगा कोर्ट में और उसमें जो आरोपी है उसको कड़ी सजा होगी। उसको ऐसी फिर से ऐसी घटना ना हो, इसके लिए सरकार पूरी तरह जो भी है कार्रवाई करेगी। सर, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक विक्रमी अर्ज आल्याची माहिती आज समोर येते। मात्र विरोधक सातत्याने बोलतात तुमचे निर्णय रद्द करू। तुम्हाला वाटतं ही योजना विरोधक रद्द करतील आल्यावरती? ही योजना कशी अंमलात येईल? अरे हां, पहिली गोष्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय पॉप्युलर झालेली आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी सरकारने घरामध्ये 2 महिला म्हणजे 1,500 गुणिले 1,500 आणि 1,500 3,000 रुपये महिन्याला, म्हणजे एका महिलेला 18,000 रुपये वर्षाला एका बहिणीला, आणि गॅस सिलेंडर 3। त्यामुळे जवळपास 1,25 लाख ऑनलाईन अर्ज आले, 40 लाख ऑफलाईन अर्ज आलेले आहेत। त्यामुळे किती लोकप्रिय ही योजना झाली या आकड्यावरून लक्षात येते। त्यामुळे
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना ही योजना जी आहे पोटदुखी झालेली आहे की या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी त्या या सावत्र भावांचा पक्का बंदोबस्त करतील आणि तिथं त्यांचं काय सरकारमध्ये येणार कसे काय ते लोक. जर आम्ही काम करतोय 2-2.5 वर्षाचं त्यांच्या कामाची तुलना बघा महाविकास आघाडीची आणि महायुतीचे 2 वर्षाची कामाची तुलना बघा, आम्ही घेतलेले निर्णय बघा, त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प बघा. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, लाडके भाऊ यांचा विषय त्यांनी काढला. लाडक्या भावानं पण आम्ही योजना सुरू केली. 6,000, 8,000, 10,000 स्टायपेंड आम्ही सुरू केला. त्याचेही अर्ज सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी देखील 7.5 हॉर्स पॉवरची मोटरवर शेती करणाऱ्या कृषी पंपाच्या वीज बिल देखील आम्ही माफ केलेलं आहे. मुलींची 100% फी माफ केलेली आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी. आणि त्यामुळे अशा अनेक योजना ज्येष्ठांसाठी आम्ही योजना करतोय. काल ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळ आम्ही केलेलं आहे. त्याच्यामधून ज्येष्ठांना देखील अनेक योजना मिळतील. त्यामुळे हे सरकार काम करतंय. त्यामुळे त्यांना कोणाला निवडून देणार सरकार? या योजना चालू ठेवणाऱ्यांना का या योजना बंद पाडू इच्छिणाऱ्यांना? त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरोबर